वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल होऊनही अजून अटक नाही। बाळाला अवैधरित्या घरात ठेवल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्याची कसपटेंची मागणी। पाकिस्तानी व्हिसासाठी सिम कार्ड नेक्सस। पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात भारतीय नंबरची सिम कार्ड्स घेतली जात असल्याचं उघड। पाकिस्तानी हेर मोहम्मद तारिफच्या चौकशीतून उघड। जर्मनी दौऱ्यात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानवर थेट निशाणा। न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत झुकणार नाही, जयशंकर यांनी बजावलं। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आज 3 शिष्टमंडळ रवाना होणार। बैजयंत पांडा, शशी थरूर आणि सुप्रिया सुळेही जाणार। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेले 2 दिवस दहशतवाद्यांशी जोरदार चकमक। 4 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती। संपूर्ण परिसराला लष्कराचा घेराव। मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संदीप गायकरांवर आज अकोले तालुक्यात मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। जम्मू काश्मीरातील किश्तवाड चकमकीत दिलं सर्वोच्च बलिदान। राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर। पाकिस्तानी गोळीबारात नुकसानग्रस्त पूंछ भागात नागरिकांशी संवाद साधणार। रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा। दिवसभर शांत असलेल्या पावसाचा संध्याकाळनंतर जोर वाढला। नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला। शासन निर्णयही जाहीर। 335 कोटी आदिवासी विभागाचे वळवले। अभिनेता सलमान खानच्या घरात घुसणाऱ्या ईशा छाबराचे एक कारनामे उघड। महिनाभरापूर्वी अंधेरी आरटीओ 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही उघड। कोणताही कायदा लोकांना जुगार सट्टेबाजीपासून रोखू शकत नाही। सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता। केंद्राला नोटीस बजावून मागितलं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक। बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार। विकसित भारताच्या रोड मॅपवर चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। आज होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार। रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री परिषदेलाही फडणवीस हजेरी लावणार। आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्मा, विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर कर्णधारपदी कोण याची उत्सुकता। शुभमन गिलचं नाव आघाडीवर। नमस्कार, सुप्रभात।